नमस्ते केमचू कसं काय. तर मी तुमचा लाडका दिनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काय रात्री झोपलो होतो स्टुडिओवरच आला इकडे. आता भूषणच्या स्टुडिओकडे आलो. तर आता वाजली तर 3 दुपारच्या. सकाळी उठायला उशीर झाला तर बाहेर नाश्ता केला पारुसात. आता विकत काय घासली नाही त्यांची काय भूषण तिथं झोपला आणखी स्टुडिओवर येऊन 3 वाजली. त्या ते बसलो पिक्चर बघत. लास्टला 8 पिक्चर लागला आहे. अगोदर 2-3 वेळेस बघितला आहे तरी पण म्हणलं बघावं, म्हणलं त्याला बघायचं त्यानं बघायला नव्हता. बसलो जाऊ थोड्या वेळानं घराकडं. थोड्या वेळानं म्हणजे अर्धा 1 तासानं जाऊ आणखी परत आंघोळ करू, कपडे भरून येऊ परत. बघू जायचं का नाही. हो थांबा 2 मिनिट लाईन. तर काय घराकडे आलो होतो, फ्रेश वगैरे झालो आहे, आंघोळ केले. थांबा 2 मिनिट फोन यायला. काय मग आता भूषणचा फोन आला तर लवकर बोलवले. हॅलो आंघोळ केली, झोपलो त्यामुळे तोंडास दिसायला. आंघोळ केली, शर्ट पुढे चीज घातले. जाऊ मग आता काय भूषण फोन करायला लवकर कोणतं आले वाटतं तिथं. जाऊ आपण चला. गेट लावून घेऊ नाहीतर रातभर परत वाजते खट 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 खट. हा हो निघालो आता. उद्या सकाळी, आता नाही येत. तर काय आता आलोय स्टुडिओवर. येते तिकडनं फ्रेम आणायला गेलो होतो. ती त्या कस्टमरची होती, फ्रेम आणायला गेलो होतो. भूषणला फोन केला होता घेऊन ये. त्या आणायला गेलो आलो आता स्टुडिओवर. कधी जाणार घराकडे हो बाय. अय लगेच का? अरे थांबायला पण आभाळ कसलं आले बघ बाहेर. पाऊस पडालाय. गावाकडे पाऊस आहे तुझ्या, जाऊ नको. काय आता आपल्या स्टुडिओवरचं म्हणजे भूषणच्या स्टुडिओवरचं काम झाले सगळं. म्हणजे काम म्हणजे बसलोच होतो, काय काम नव्हतं. इकडं विवेक भाईच्या स्टुडिओकडे आलो आहे. आत्ता वाजलेत रात्रीचे 1 वाजले. ते 1 वाजले तर झोप लागले. झोपू आपण, उठू सकाळी आपला ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. बघा कंटिन्यू चला. तर गुड मॉर्निंग भावांनो. आत्ता उठलो आहे. रात्री विवेक भाईच्या स्टुडिओवर झोपलो होतो, आता उठलो आहे. आत्ता भूषणचा फोन आला तर भूषण गावाकडून गेलो या म्हणाल तर आपल्या स्टुडिओकडं वायफाय बसवायला कोणतं राहिले म्हण. जा म्हणतो तर मग जायलो तिकडं. कोणतं राहिले वाटतं वायफाय बसवायला. बसून वायफाय चला जाऊ तिकडे. आवाज बदलला आहे कारण ती सारखं थंड थंड सारखं आईस्क्रीम स्टिंग हे करून आवाज थोडा बसला आहे. विक्स विक्स खाऊया आता चला. आलो होतो आता घराकडं. आंघोळ केले, जेवण केले. आता जाऊ स्टुडिओकडे. आपली गाडी आणली लई दिवसातून, कारण भूषण त्याची गाडी घेऊन गावाकडे गेली त्याच्या. स्टुडिओकडे जाऊ चला. आलो होतो घराकडून येलो होतो पर्यंत मला का माझा दोस्त गाठ पडला. आता मागं लागला स्टिंग पाजो म्हणून. वल्ला हबीबी चल मी लोक बेबी. चला घ्या गाडी स्टिंग पाजायला. चल ना भाऊ, माझं काय मन बघितलं तू. पिचे आहे का? इकडून येणार आहे पण कसं कुठे जाऊ आता. ब्लॉग चालू का? तू काय बोलायचं बोल, आपला काय संबंध येत. अरे सुजा इकडे गेले ना. हां सुजा म्हण ना, सुजी म्हण, मला काय नाही फरक पडत. सुजित राठोड बोलते. सरचं स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये. आपल्या ब्लॉग नाही रे, ब्लॉग 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 इथून खाली घाल. कुठून खाली घाल की. अरे ती मिस व्हायचं रे. मग माघार जाऊ तुझ्याला. हो माझ्या मोबाईलमध्ये आता राहिले 2% चार्जिंग. मी व्हिडिओ बंद करतो आणि प्रशांतच्या मोबाईलमध्ये बघू. प्रशांत घेऊ देते क्लिप, नसले दिली तर
पुढे कंटिन्यू बघत राहा पुढे पुढे तर का आलो आता स्टिंग पेला गरीबाला पाडली हे गरीब काय म्हण काय कर अरे राहायला लागलो होतं लांब लेकरासारखं पेचे चल म्हणलं मी आव तोपर्यंत त्याच्याला टेन्शन घ्यायचं आपल्या मोबाईलवर चार्जिंग नाही प्रशांतच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायला गोळी क्लिप देते का गेल्या वेळेस क्लिप देतो म्हणला आणि दिलाच नाही तर आम्ही फिरून पान खाल्लं त्याला स्टिंग पाडली आपलं कर्तव्य आपण पार केलं कोणाचं कर्तव्य विचारू नका काय राग येते परत खरं बोलल्यावर हो प्रशांत तुम्हाला प्रशांत 2.0 दाखवा आता स्टुडिओवर ह्याच्या बहुत सारे लोग हैं इस वजह से मुझे कॅमेरा बंद करना पडेगा हो ना आता काय पबजी बिबजी खेळून झाले आपलं थोडं काम केलं पहिल्यांदा अर्धा एक तास परत पबजी खेळली पबजी 2-3 तास खेळली चार्जिंगला मोबाईल लावला मला आपल्याला ब्लॉग घ्यायला लागतंय चार्जिंगला मोबाईल लागला आणि परत एकदा आम्ही चाललो मेसेज आला मला कोणाचा आला ग्रुपवर मेसेज पडाल ते मी आणि गिड्ड्या गाडी कुठे चॉकलेट पांडा चॉकलेटी कलरचा शपथ आणि ही आमचा गिड्डा ह्याला गिड्डा का म्हणता माहिती आहे का इकडे ह्याला गिड्डा का म्हणता माहिती आहे का कारण हायच एवढं होता हे हायच एवढं म्हणून ह्याला गिड्डा म्हणतो चल की गाडी कुठं विजय सर आपल्याला विजय सरने 100 रुपये तब्बल 100 रुपये पाठवलेले पेट्रोल टाका म्हणून विजय सरने पाठवलीत का मग गाडी घेऊन त्यांची मी आवडतो उजाडात जाऊ आता चहा वगैरे काय तर मी पित नाहू चहा कधी तर पित आहो तोंड देऊन यावं लागेल घराकडं तिथं धुवावं लागेल घराकडे जाऊन देऊन येऊ इथं कुठं जायचं थोड्या वेळा जाऊ कपडे झोपायच्या अगोदर जाऊ जेवण करायला देऊन येऊ मग तिथून राहुलचं दुकान दिसते तुम्हाला राहुलचं दुकान दाखवू का जाऊ तिकडे पूर्वी येतात नाही पूर्वाला वाटायला मी त्यांचा व्हिडिओ काढायला आपल्याला काय करायचं त्यांना वाटायचं असं वाईट वाटेल त्यांना पूर्वाला व्हिडिओ काढायला जाऊ दे राहुल भाई दुकानात जाऊन दाखवू थोड्या वेळा पाहिजे पण पोचत नाही त्याच्या गाडीवर मला एखादी पाडता येईल मला 100% गिअर कुणीकडे जायचं कुणीकडे जायचं इकडे गाणं म्हणून माणिक चौकात जायचं का माणिक चौकात जाऊन पेट्रोल टाकून अगोदर तिथे टाकू त्या गाडीत पेट्रोल टाकू पाहिजे परत कारण माझी गाडी माझं दुकाचं तुला नका दाखवायचं मग असं कर म्हणा पुढे घे म्हणा बाकी काय म्हणाला आलो आता आपल्या भोसल्या स्कूलपाशी तिथून जाऊ आता डायरेक्ट माणिक जाऊ चहा बी काय प्यायचा का नको मग आता 90 टाकायची नाही 90 पेतो भाड्या बावड्या काय गाडी कट मारायला लागलं त्या गाडी 12च्या भावात घालतो मला जाऊ नाक्याकडे जाऊ दे ना मग आपण गेलो तिथं कस्टिंग पाहिजे का स्टिंग तर नको आता मग पिले 2 वेळेस पिले मी 2दा पिले आता 2च्या वर प्यायची नाही स्टिंग कधी 2च्या वर स्टिंग प्यायची नाही कधीच काय पण होती 2च्या वर प्यायची नाही कारण मला काय म्हणायचं आयुष्यात स्टिंगच प्यायची नाही आयुष्यात नाही ऐक की त्या बाटलीवर लिहिलेलं आहे 500 ml च्या वर स्टिंग पिऊ नये म्हणजे 250 ml ची एक बाटली असते आपण 2 बाटल्या प्यायची म्हणजे अर्धा लिटर ना अर्धा हां रोज अर्धा लिटर स्टिंग प्यायची कॅपॅसिटी आता काय करू पान खाऊ आपण हो पान खाऊ नाही अगोदर कुठलं खातो? पेट्रोल टाकू पेट्रोल टाकून येतो नाही पान खाऊन जाऊ पेट्रोल टाकायला फुल चॅन बरं झालं पेट्रोल टाकून येऊ अगोदर नाही नाही अगोदर पान कुठं पेट्रोल टाकून येतं राणी तुला पेट्रोल टाकू ओ काका मामा करते ते आपला कार्यक्रम परशान गिट्ट्या जमा जाऊ दे हो मेरे दिल के चैन है मेरे दिल को गाडी पळवू गाडी
डायरेक्ट पंपावर जाऊ आपण. आता टाकलंय पेट्रोल. मी तर काय ध्यानात करू, यानं पेट्रोल टाकताना क्लिप घ्यायची होती, यानं क्लिपच सांगितलं नाही. मी तर कुठलं घोडा 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 काळा घोडा काळा घोडा हत्ती आहे ती हत्ती. त्याला काय पान खायचं का तुला आता? त्याला पान कुठं जायचं पण भाव भैया सांग ना, कुठे जायचंय, कोठे जायचं? त्याचं कुठलं खातो तू पण? चटणी फुलचांद गुलकांद गुलकंद फुलचंद रे. फुलचंद. मी आपलं तर साधी चटणी पण पुढं बारका काळा घोडा चाललेला आहे, बघू शकताय तुम्ही. दाखवा त्यांना. नाही. आलोय आता स्टिंग प्यायला. दुपारी माझी होती, आता परशीची बारी आहे. आता बारीवर असते आमची. परसू म्हणला चल म्हणलं स्टिंग 2 जाऊ तिकडे परत पान खाऊ. आता आलोय स्टुडिओवर आपल्या. हो का भैया ब्लॉगर आहे. हो का प्रशांत भैया आणि ह्यांचं हे चालू आहे, काय म्हणते ते, लाईव्हला चालू आहे. लाईव्ह आता तुम्हाला दाखवतो. लाईव्ह फिल्टर लावलंय मी तर कसलं दिसालं. चॉकलेट एकदा प्रशांत जरा झूम करून दाखवतो. तर भावांनो, हे प्रशा काय करायचं, बसून करमन झाले भावाच. काय करायचं? चला बाहेर जाऊ. गाडी गेली आता, कुठं बाहेर जातो? चलत ही नाहीच. अरे तुझं तोंड बघ, ही ह्याच्यापेक्षा. ओके बाय. पण ऐक की, जाऊ बाहेर जाऊ. अरे पहिले चलत हिंडला होता, आता काय झालं चलत हिंडला? माझी गाडी घेऊन येते तिकडनं. चलत जाऊन गाडी घेऊन येतो. अरे चलत हिंडलं आणि परत गाडीवर बसलं, लय भारी फिलिंग येते. पहिल्यांदा गाडीवर बसल्यावर परत काय वाटत नाही. प्रशांतनं टॅब घेतलाय, बघू शकताय. 5.5 लाखाचा टॅब आहे. तू होय, मला तुला प्रश्न विचारत आहे, तू मोठं बोलण्याशिवाय आणखी दुसरं काय येते तुला? काय येते मोठं बोलण्याशिवाय? आपल्याला सगळं जे नाही माझ्या लाईव्हला आहेत मोजून 2-3 जण आहेत आणि एवढं गप्पा त्यात फिल्टर लावते. असं माझ्यासारखं बिना फिल्टर राहता. काळं तर काळं आता बोललं. पहिलं लय गोर होतं. अपलोड करताना त्याला करणार नाही भाऊ, मी करत नाही. जे आहे ते आहे, रिअलच आहे. आपल्या अगोदरचे ब्लॉग जाऊन बघ, जे आहे ते रिअलच आहे. जे आहे ते रिअल. फेक कधी दाखवायचं नाही. फेस आपला असा आहे तर असं दाखवायचं. फिल्टर लावायचं नाही. तिकडे ही कल्ली बघितली बघितली क्वालिटी काय फिल्टर लावतो भाऊ तो, क्वालिटी म्हणून क्वांटिटी काढ. मोबाईल फोन आहे तुझ्याकडे, पण प्रो मध्ये ह्याच्यामध्ये तुला अरे भाऊ लोक काही द्यायचं काय तुला? माझा 15 तुला. 15 अरे माझा 15 तुझा 13 भाऊ. खबर तू तुझ्या याडी शपथ खबर. हो भाई, याडी शपथ खबर. आज आपल्या स्टुडिओवर मुक्काम करणार आहे. अरे मी रोज झोपतोय, तू येत नाही. आम्ही रोज संध्याकाळी पहिल्यांदा हे करत काम, परत आपलं हे असतंय पबजी 2-3 तास खेळायचे भावांनो. सांगायला लाईव्हला मोजून 2 असते ते, आणि त्यांना बोलते ते पण याचे मित्रच असते ते. डायरेक्ट फोन लावून बोल की काय त्याला का तू माझ्या बरोबर काय तर थोडं युट्यूबला आता हे असंच जाणार सगळं. आपण यात एडिटिंग काय नाही करणार, असंच जाणार. तुझं सगळं पोल भरणार. बघू शकता का ही खुर्ची? आता तर आपण जायचं. खुर्ची तुटल्या भाऊची त्या दिवशी. खुर्ची अशी बसलं होते, अलीकडे पडलं, खुर्ची तुटली. आवाज कमी करते जरा, माझं सिरियस चालू आहे. आवाज बंद कर, नाही तर वरून बिल्डिंग खाली फेकून देईन तुला. गाणं कुठलं लावून माहिती का? इतना ना मुझे से तू प्यार बडा. ना मुझे से तू प्यार बडा. तू प्यार बडा. आता बघ बोल स्पीकरवर टाक. स्पीकर बरं का, तुझं वाटलं होईल, माझं काय नाही होणार.
लाव ओके लाव रे वरचं लाव वरचं काय पट्ट्या तुला लावाली ना कराली ना अरे थांब वापरायचं येत नाही कम्प्युटर आणि करते ठोपला कॅमेरा अरे आवाज कमी कर तुझा प्रशांत ऐकत असतील लोक माझं काय नाही तुझं अवघड होणार आहे परत कोण ब्लॉग बघितला तर मी असं टाकणार आहे कटिंग बिटिंग काय करणार नाही भाऊ काय बंद कर ना मी बंद करणार तू बघा बाहेर उठून त्यातल्या फालतू धंदे करतो लागा तू आलाय का मुझसे तू प्यार बड़ा कि मैं एक बादल आवारा कैसे किसी का सहारा बनूं कि मैं खुद बेघर बेचारा इसलिए तुझसे प्यार करूं कि तू एक बादल आवारा जन्म जन्म से साथ तेरे है नाम मेरा जल की धारा इतना न मुझसे तू प्यार पड़ा कि मैं एक बादल आवारा जन्म जन्म से साथ तेरे है नाम मेरा जल की धारा मुझे आराम नहीं रुक जाना मेरा काम नहीं मुझे एक जगह आराम नहीं रुक जाना मेरा काम नहीं मेरा साथ कहाँ तक दोगी तुम मैं देश विदेश का बंजारा इसलिए मुझसे तू प्यार बड़ा कि मैं एक बादल आवारा कैसे किसी का सहारा बनूं कि मैं खुद बेघर बेचारा इसलिए तुझसे मैं प्यार करूं कि तू एक बादल आवारा जन्म जन्म से हूँ साथ तेरे है नाम मेरा जल की धारा पानी गगन के दीवाने तू प्यार न मेरा पहचाने पानी गगन के दीवाने तू प्यार न मेरा पहचाने मेरा साथ साथ चलूं तेरे जब तक न कहे तू मैं हारा इसलिए तुझसे मैं प्यार करूं कि तू एक बादल आवारा जन्म जन्म से हूँ साथ तेरे है नाम मेरा जल की धारा इतना न मुझसे तू प्यार बड़ा कि मैं एक बादल आवारा कैसे किसी का सहारा बनूं कि मैं खुद बेघर बेचारा क्यों प्यार में तू नादान बनी तुझ्या दुकानात बसलो आणि वाटतंय क्यों प्यार में तू नादान बने एक पागल का अरमान बने अब लौट के जाना मुश्किल है मैंने छोड़ दिया है जग सारा इतना न मुझसे तू प्यार बड़ा कि मैं एक बादल आवारा जन्म जन्म से हूँ साथ तेरे है नाम मेरा जल की धारा गाणं संपले आता गाणं आता स्टुडिओहून आलो इकडं बिर्याणी खायला कारण मी घराकडे जाईल तो प्रशांत म्हणला तर म्हणला खाऊन येऊ मग आलो इकडं घराकडे जायचं नाही आता इथंच जेवण करायचं नाही इथंच झोपायचं होय प्रशांत तर घराकडे जात नाही अजून आईचं जाता जेवण करून तू झोपायचं चला प्रशांत दिली का ऑर्डर परशा दिली का ऑर्डर दिलंच का भैया 2 एक नंबर तिथे सोडले
सांगितलंस काय त्याला बोला काय सांगितलं वाटतं तू सांगितलं वाटतं हो कत्ती दे कत्ती बाय बाय इकडल्या साईडला टेबल नाही तरी कमी तर त्या वेटरला म्हणलं मी त्यांना त्या कामाला आहे त्यांना म्हणलं की त्यांना तिकडे जाऊन म्हणा बडे साहेबालचे बडे साहेब आणि ती गेले पण म्हणाला बडे साहेबालचे म्हणायला गेले आणि हाचा लागले आणि या इथं छोटा एवढं गाली गेलो मच कर मैं तेरी अम्मा बहन पे आ जाऊंगा फिर हाँ तेरी फिर ना क्या करूँगा तेरे को पता भी नहीं चलेगा येईल आता बिर्याणी आपली भावांनो का आता आलो स्टुडिओवर थोड्या वेळ गेम खेळली तर गेम खेळली आता उशीर झाला खूप आता झोपून टाकावं प्रशांत काय करायला एक एकटा इकडे एक एकटा कुणाला बोलायला मैं क्या लाडली 8 वाजता जाऊन कुणाला बोलायला आडबाजूला जाऊन बोलायला कुणाला तर आपल्याला काय तसं कोण नाही आडबाजूला जाऊन बोलायला आपल्याला कोण आडबाजूला जाऊन बोलायला नाही त्यामुळं आपण झोपू आता प्रशांत तू बोलत बस मी झोपतो आता भाऊ आपल्याला कोण नाही काय चालतंय चला तर आपला ब्लॉग आपण इथेच एंड करू आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं विसरू नका चला भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय